नमस्कार मंडळी, आता आपण निघालेलो ते म्हणजे एका विशिष्ट कामासाठी आणि ते म्हणजे भुईगाव बीच या ठिकाणी आपण रवाना होणार आहोत किंवा अर्नाळा बीच या दोनपैकी एका बीचवर आपण रवाना होणार आहोत. तर आता वाजलेले आहे दुपारचे 3:45. तर आता आपण या ठिकाणाहून मिनिमम 20 किलोमीटर स्थित असलेल्या वसई येथील भुईगाव बीच या ठिकाणी जाणार आहोत किंवा अर्नाळा बीच या ठिकाणी जाणार आहोत. तर थोड्याच आपल्या मातोश्री येतील आणि आपण पुढील प्रवासाकरिता निघणार आहोत. तर आमचा हा ब्लॉग असाच बघत राहा आणि काही ब्लॉग्सला आपला जो प्रतिसाद आहे तो कृपया देत जा आणि चांगलं चॅनल मॉनिटाईज करण्याचं मी तुम्हाला विनंती करीत आहे. तर ही आहे आपली चंद्रेश रिद्धी सोसायटी, जी की आहे नालासोपारा संकेश्वर नगर आचले रोड या ठिकाणी स्थित. तसं बघायला गेलं तर आपल्याला त्या बीचवर जाण्याकरिता वसई या ठिकाणाहून वसई रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून PVMC महानगरपालिकेची बस जी आहे ती भुईगाव या ठिकाणी सोडते आणि त्या ठिकाणी प्राचीन असे प्रस्तुत एकदम असे स्वामी महाराजांचे मठ देखील त्या ठिकाणी आहे. त्या मठापासून हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावर तो बीच आहे. आता आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा रवाना होणार आहोत. तर कृपया हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आपल्याला जायला थोडा टाईम लागणार आहे, कारण का आपले घर ते भुईगाव बीच हे अंतर कमीत कमी 20 किलोमीटर आहे. तर आपण आपले व्हिडिओ थोडे फास्ट फॉरवर्डिंगमध्ये नेऊया. आता जस्ट सांगितल्याप्रमाणे आपण पोहोचलो भुईगाव बीच वसई वेस्ट या ठिकाणी. रत्नांग असा हा समुद्र समोर आपण बघू शकता आणि या ठिकाणी आता भरतीची वेळ आहे. आता आपण थोड्याच पाण्यामध्ये जाऊया. असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची भरपूर अशी गर्दी आहे. आता आपण वसई भुईगाव बीच या ठिकाणून निघालेलो आहोत, ते म्हणजे वसई ईस्ट या ठिकाणी जाण्याकरता. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत ते म्हणजे भारत पेट्रोलियमच्या पंपावर CNG फिल करीत आहोत. त्यानंतर आपण आपल्या निवासस्थानी म्हणजे आपल्या नालासोपारा एरियामध्ये थोडंफार राऊंड मारून आपल्या निवासस्थानी रिटर्न जाणार आहोत. हा आहे भुईगाव बीचवरील येण्या जाण्याचा रस्ता, जो की पुढे जाऊन श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव या रस्त्याला जोडलं जातं. तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की आपल्याला अशा थंड हवेच्या आणि गाव टाईप वस्तीमधल्या एरियात राहायला कितपत आवडेल. आणि लवकरच आता पावसाळ्याची सुरुवात होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये येत असाल तर भरपूर असं क्लायमेट पावसा सदृश्य आणि गाव टाईप जे असतं असं फील होणार याची नक्कीच शक्यता आहे. तर या अशा केळीच्या बागा आणि नारळाच्या झुडपांतील ही वस्ती थंड करून आणि मनाला एकदम शांत
करून जाणारी वाटते. आपल्या चॅनलला जर वसईमधून किंवा नालासोपारामधून कोण बघत असेल तर जरूर या व्हिडिओला आणि बाकी सर्व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. क्रेटा नाही क्रेटा चल की टुनुक टुनुक. आता या ठिकाणून हा श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव मठाकडे जाण्याचा रस्ता चालू झालेला आहे. पण आपण इथं गुरुवारी श्री स्वामी समर्थ मठामध्ये गेलो होतो. आता आपण जरा इनडिरेक्टली वसई या ठिकाणी जाणार आहोत. मग त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात अशी CNG लाईन असते. राईट हँड साईडून जो रस्ता येतो तो म्हणजेच भुईगाव श्री स्वामी समर्थ महाराज मठ या ठिकाणावर. एक्सिलेटर आहे. एक्सिलेटरवरून या ठिकाणी आपण बघू शकता लोअर ग्राउंडला काय काय आहे आणि ग्राउंडला आणि फर्स्ट आणि सेकंड आणि थर्डला काय आहे. तर सेकंडला येते प्युअर सिनेमा. आता आपण ह्या ठिकाणं जाणार आहोत मॉलच्या एंट्रन्सला. हा संडे असल्यामुळे या ठिकाणी भरपूर असा क्राऊड आहे. आपण पहिलं जाणार आहोत ते म्हणजे स्टार बाजार यामध्ये.
जस्ट आपण आलेलो नाला सुपारी द कॅपिटल मॉल या ठिकाणी B2 पार्किंगमध्ये आपली कार आता आपण पार्किंग केलेली आहे. हा एंटर आहे मॉलचा, जो की कार पार्किंगमधून मॉल एंट्रीमध्ये जात असतो. आता इथे सिक्युरिटी चेक नंतर आपल्याला पुढे जायचं आहे.